आता येऊन राहिलं आहे, येऊन राहिलं आहे, येऊन राहिलं. हां हां मागे आहे ना, मागे आहे ना. माती टाका थोडी. बाजूला तर या नाही मसाला मी एकदम जातो. फ्लॅश मायनस ब्रॉड आहे. त्यांनी कार्यक्रमाला एवढे लोक होते. थोड़ा सांगू भव्य प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. आजही मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम आपण नेचर क्लब हिरवाई आणि माजी विद्यार्थी संघटनेच्या सौजन्याने घेतलेला आहे. भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय श्री पी.व्ही. नरसिंहराव यांच्या जन्मशताब्दी निमित्त माजी विद्यार्थी संघटना व राज्यशास्त्र विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात माननीय सुरेश जी द्वादशीवार नागपूर व माननीय परिमय माया सुधाकर पुणे यासारख्या ज्येष्ठ विचारवंतांनी व्याख्यानांचे पुष्प गुंफलेले आहे. आज वर्धापन दिनाचे औचित्य साधून स्वर्गीय श्री पी.व्ही. नरसिंहराव यांच्या प्रतिमेचे अनावरण नागपूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री अशोकजी गांधी सरांच्या शुभ हस्ते आपण करीत आहोत. तेव्हा गांधी सरांना मी विनंती करते की त्यांनी माननीय पी.व्ही. नरसिंहरावांच्या प्रतिमेचे अनावरण करावे, तसेच दीप प्रज्वलित करून प्रतिमेला माल्यार्पण करावे. माननीय श्री अशोकजी गांधी सर. तमसोमा ज्योतिर्गमय, अंधारातून प्रकाशाकडे जा असे सांगणारी आपली संस्कृती शिक्षणाने अज्ञान अंधकार नष्ट होऊन सुजाण शिक्षित सुसंस्कारित नागरिक निर्माण व्हावे यासाठी आमच्या नागपूर शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे सर्व शिक्षक कर्मचारी अथक प्रयत्न करीत असतात. त्यांचे प्रतिकृत म्हणजे आजचे हे दीप प्रज्वलन होय. दीप म्हणजे चैतन्य ऊर्जा, दीप म्हणजे अंधकारी अंबरात पथदर्शक, दीप म्हणजे साक्षात तेजस्विता ओजस्विता, त्या तेजाला सहस्त्र प्रणाम. ज्ञान प्रसाराचा वसा घेतलेल्या मान्यवर अतिथी घे ना फोटो मार ना. दीप प्रज्वलन केले आहे.
धन्यवाद सर. सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी प्रतिमेला पुष्पार्पण करावे. डबल लोक मारू हां लाईट चार्ज छोटे मारायचे कामं करतो हे किडं खाली होता सर यशाचा दीप सकाळतो नेहमी प्रयत्नांच्या काटेरी वाटेवर डबल मारते ना मनोभावे पूजनाने तुझ्या नवचैतन्याची छटा उमटते प्रत्येक कार्यक्रमावरती. सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. समारंभाचा कार्यक्रम आज सभागृहात आयोजित आहे. त्याकरिता आवर्जून उपस्थित असलेले नागपूर शिक्षण मंडळाचे पदाधिकारी तसेच उपस्थित श्रोतू वर्गाचे देखील मी शब्द सुमनाने स्वागत करते. दिनांक 17 जुलै 1930 रोजी नागपूर कॉलेज, जे पुढे सिटी कॉलेज म्हणून ओळखले गेले, त्याचे पहिले प्राचार्यपद श्री पांढरी पांढे यांनी भूषविले होते. 1931-32 साली नागपूर कॉलेज हे नील सिटी हायस्कूलमध्ये भरू लागले व 1 जुलै 1932 रोजी नागपूर कॉलेजला सिटी कॉलेज या नावाने सरकारी मान्यता प्राप्त झाली. 1945 मध्ये श्री पांढरी पांढे यांची शुचिता, सौजन्य आणि महत्वाकांक्षा यांनी प्रभावित होऊन स्वर्गीय श्री आयदानजी बिंजाणी यांनी स्वतःहून 51,101 रुपयांची देणगी दिली व त्या दात्याचा गौरव करण्यासाठी कॉलेजचे नाव श्री बिंजाणी नगर महाविद्यालय असे ठेवण्यात आले. ही पवित्र देणगी मिळाल्यापासून कॉलेजचा सर्व प्रकारचा भाग्योदय सुरू झाला आणि तो आजतागायत कायम आहे. या महाविद्यालयाने घडविलेले अनेक विद्यार्थी ज्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात नावलौकिक मिळविला आहे असे विद्यार्थी म्हणजे सर्वांना सुपरिचित असलेले भारताचे माजी पंतप्रधान माननीय श्री PV नरसिंहराव, ज्यांच्या प्रतिमेचे नुकतेच आता मान्यवरांच्या हस्ते अनावरण झालेले आहे. तसेच ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे, त्यापैकी उल्लेखनीय नाव म्हणजे VM दांडेकर, श्री BS परांजपे, डॉक्टर श्यामचरण दुबे, श्री BM मुखर्जी, श्री SB वर्मा, श्री AB वर्धन, न्यायमूर्ती धर्माधिकारी DA मासोदकर ही हो. अशा आमच्या श्री बिंजाणी नगर महाविद्यालयाचा गौरवशाली इतिहास जाणून घेतल्यानंतर येथे कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ओढ अभिमानाने भरून येतो हे मात्र नक्की. यांचा कविता संग्रह दवंडी निसर्गासाठी याचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अशोकजी गांधी सर यांच्या हस्ते आज होत आहे. तरी मी सरांना विनंती करते की त्यांनी दवंडी निसर्गासाठी या कविता संग्रहाचे प्रकाशन करावे.
धन्यवाद सर. भरला आज या मंगल दिनी मान्यवरांचा मेळा, घेण्या कार्यक्रमाचा आस्वाद झाला जनसमुदायाचा गोळा. करीतो स्वागत आम्ही आलेल्या सर्व मान्यवरांचे. स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा, परंतु तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर सुजित मेत्रे सरांना ध्वनिवर्धकावर आमंत्रित करते. धन्यवाद मॅडम. आदरणीय राठी सर, वाटाणे सर, उपस्थित राठोड सर, माझे सहकारी आणि प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी, तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि कालांतराने यूट्यूबवर हा कार्यक्रम पाहणारे सर्व श्रोते. आज महाविद्यालयाला 90 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आपण आता शतपूर्तीकडे वाटचाल करतो आहे. खूप लंबा टप्पा आहे आणि मॅडमने आत्ताच आपल्याला समजावून सांगितलं की बरेचसे असे स्टॉलवर्ड ज्याला म्हणतो किंवा एमिनंट ॲल्युमिनाय ज्याला म्हणतो, ज्यांनी इथे शिक्षण घेतले आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा भारतातच नव्हे भारताच्या बाहेर सुद्धा उमटवलेला आहे. त्याच धर्तीवर आता आपण उभे आहे, त्याचाच एक आपण पार्ट आहे आणि त्यामुळे आपल्याला निश्चितच एका आगळ्या वेगळ्या कर्तव्याची जाणीव सुद्धा होत आहे की आपण जे कार्य करायला हाती घेतलेलं आहे, विद्यार्थी म्हणून असो, प्राचार्य म्हणून असो, शिक्षक म्हणून असो, शिक्षकेतर कर्मचारी म्हणून असो किंवा कुठल्याही कॅपॅसिटीमध्ये या संस्थेशी जुळलेला कुठलाही व्यक्ती असो, त्याला आपल्या संपूर्ण ज्याला धरोहर म्हणतो आपण, त्या धरोहरची जाणीव असणं आवश्यक आहे आणि पुढे चालून आपल्याला या संस्थेला कुठे न्यायचं आहे याची सुद्धा ओळख होणं जरुरी आहे. म्हणून नेहमी इतिहासाकडे पाहणं आवश्यक असतं आणि इतिहास ज्याचा इतका चांगला आहे त्याचं भविष्य अजून चांगलं कसं करता येईल याचा विचार इथे जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीने करणं आवश्यक आहे. आज मला ज्या 2 गोष्टी सांगायच्या आहेत त्याचं प्रास्ताविक मला करायचं आहे. डेफिनेटली दिस इज फाउंडेशन डे. 1930 साली या संस्थेची मुहूर्तमेळ रचली गेली आणि इथे फोटो थ्रू आपल्याला समजेल कुठले कुठले व्यक्ती आपल्यासोबत होते आणि त्यांनी ही धुरा त्यांच्या खांद्यावर घेऊन पुढे नेलेली आहे. आज ज्या 2 गोष्टी झालेल्या आहेत त्याच्याबद्दल मला तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे आणि माझं प्रास्ताविक संपवेल मी. पहिली गोष्ट जी आता आम्ही वृक्षारोपण केलं. वृक्षारोपणाबद्दल नॉर्मली असं म्हटलं जातं की कुठल्याही संस्थेत जेव्हा वृक्षारोपण होतं तर दरवर्षी एकाच ठिकाणी एकाच जागी वृक्षारोपण होतं, तिथलेच फोटो दिसतात. याचा अर्थ असा आहे की वृक्षारोपणानंतर त्या वृक्ष संवर्धनाची जबाबदारी तितक्या काळजीने घेतलेली दिसत नाही. त्याच्यामुळे यावेळी आम्ही नेचर क्लब ऑफ SBCT कॉलेज हिरवाई या नावाने सुरू केलेला आहे आणि त्याच्यातला पहिला उपक्रम म्हणजे जे वृक्ष आता आम्ही लावलेले आहेत ते आम्ही लावलेले आहेत, पण आम्ही ती जबाबदारी घेतली आहे कोणाच्या तरी वतीने. त्याच्यासाठी आम्ही समाजातून डोनेशन घेतलं आहे आणि आम्ही अकाउंटेबिलिटी स्वतःसाठी क्रिएट केलेली आहे की आम्ही त्या वृक्षाची काळजी घेऊ, त्याला वाढवू आणि तुम्हाला दरवर्षी दाखवू की त्या वृक्षाचं काय झालं आहे, त्याची स्थिती कशी आहे, तो किती वाढला आहे आणि सो ऑन सो फोर्थ. ही अकाउंटेबिलिटी आपण घेत आहे असा हा नवीन चेंज किंवा नवीन इनिशिएटिव्ह म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो आहे आणि जबाबदारीची जाणीव प्रत्येकाला झालेली असेल आणि त्याच्यामुळे प्रत्येक जण त्या वृक्षाकडे सुद्धा लक्ष देईल. तर असा हा एक चेंज आहे जो दरवर्षीच्या वृक्षारोपणापेक्षा वेगळा आहे आणि याच्यात येणारा काळात जेव्हा स्टुडंट्स कॅम्पसमध्ये येतील तेव्हा स्टुडंट्स नेचर क्लब, गार्डन क्लब अशा उपक्रमाद्वारे त्याची काळजी घ्यायला सक्षम राहतील याचा मला विश्वास आहे. दुसरी गोष्ट जी आज आपण केलेली आहे ती म्हणजे लेट श्री PV नरसिंहराव, आपले भारताचे माजी पंतप्रधान, यांच्या प्रतिमेचे अनावरण केलेले आहे आणि त्याच्यातच मॅडमने आपल्याला समजावून सांगितलं आहे की एवढी मोठी व्यक्तीचे पाय इथे लागले होते, ते इथे शिकले आणि इथे शिकल्यानंतर त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठेका, जसं मी सांगितलं की देश विदेशात त्यांनी उमटवलेला आहे. तर ही जी धरोहर आहे, हे जे झालेलं आहे याला निश्चितच आपल्याला रिपीट करता येईल, रिपीट करायला पाहिजे. आणि तुम्ही जे सर्व लोक बसलेले आहेत त्यांचा आम्ही आता थोड्या वेळाने सत्कार करणार आहोत, गुणवंत विद्यार्थी, यांच्यावरती विशेष जबाबदारी आहे की अशा प्रकारचा ठसा कॉलेजचं नाव उंचावण्याचं कार्य तुमच्याकडून अपेक्षित आहे आणि तुम्ही ते चांगलं कार्य आतापर्यंत केलेलं आहे आणि पुढेही जाल. जेव्हा तुम्ही समोर जाल तेव्हा लक्षात ठेवा की या संस्थेचा तुमच्या
भविष्यात जे योगदान आहे त्याची तुम्ही आठवण ठेवा, पुन्हा पुन्हा इथे याल आणि आम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही मदत करू शकाल त्या पद्धतीने मदत कराल, ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला गाईड करू शकाल त्या पद्धतीने तुम्ही गाईड कराल. आणि याच्यासाठीच हे मी आता तुम्हाला तुमच्याकडून एक विश्वासपूर्वक एक ज्याला आपण म्हणून ठराव पास करून घेतो आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा इथे याल, कारण तुम्ही कर्तृत्ववान आहे आणि तुम्ही ते दाखवलेलं आहे. पुढे आयुष्यात तुम्ही अजून काही कमावणार आहे, ते जे काही कमावाल ते तुम्ही इन्स्टिट्यूट सोबत शेअर करत राहा तुमच्या असोसिएशनद्वारे. मला तुम्हाला एवढी विनंती करायची आहे आणि हे एवढं बोलूनच मी माझं प्रास्ताविक संपवतो. नंतर गांधी सर आपल्याला पुढे मार्गदर्शन करणारच आहेत आणि त्याच्यात संस्थेने पुढे कशी वाटचाल करावी याच्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन ते करतील. मी पुन्हा एकदा सर्वांचे इथे आले, करोना काळात इथे आले त्याबद्दल तुमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी आपल्या सर्वांना केलेल्या मदतीच्या आवाहनाचे मी स्वागत करते. तसेच आपली अपेक्षा पूर्ण हो अशी आशा पण व्यक्त करते. धन्यवाद सर. मानवी अस्तित्व हे निसर्गाच्या समतोलावर वृक्षांवर अवलंबून आहे. 5 जून जागतिक पर्यावरण दिन आणि 22 एप्रिल वसुंधरा दिन म्हणून नुसते साजरे करून काम होणार नाही, तर झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम राबविणारे अण्णा हजारे प्रत्येक घरात निर्माण झाले तरच वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे दिवस साकारतील. याचे महत्त्व जाणूनच आज आपण मान्यवरांचे रोपटे देऊन स्वागत करणार आहोत. अख्ख्या विदर्भात ज्यांची आहे कीर्ती त्यांच्यापासून नक्कीच घेऊ आपण स्फूर्ती, असे उद्योग क्षेत्रातील अग्रणी नागपूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचेही अध्यक्ष माननीय श्री अशोकजी गांधी सर यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर सुजित मैत्रे सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. सामाजिक कार्यात विशेष रुची असणारे नागपूर शहरातील सुप्रसिद्ध दंतचिकित्सक नागपूर शिक्षण मंडळाचे सचिव माननीय डॉक्टर हरीशजी राठी सरांचे स्वागत करण्यासाठी मी प्राचार्य डॉक्टर सुजित मैत्रे सरांना आमंत्रित करते. धन्यवाद सर. धन्यवाद सर. अध्यक्ष माननीय डॉक्टर राजेंद्र वाटाणे सरांचे स्वागत करण्यासाठी मी पुन्हा एकदा डॉक्टर सुजित मैत्रे सरांना आमंत्रित करते. धन्यवाद सर. धन्यवाद सर. स्वागत सोहळा इथे संपन्न झालेला आहे. यानंतर सन 2019-20 साली अंतरंग हा वार्षिकांक आपला प्रकाशित झालेला आहे. त्याचे आज खास प्रकाशन आपण मान्यवरांच्या हस्ते करून घेणार आहोत. मी पुन्हा एकदा श्री गांधी सरांना विनंती करते की त्यांनी अंतरंग वार्षिकांकाचे प्रकाशन करावे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुकातून इतर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी याच हेतूने महाविद्यालयाने आज खास सत्कार समारोहाचे आयोजन केलेले आहे. भरघोस यश, उत्तम गुण, चांगले फळ यामागे असते एक साधना, तपस्या, जिद्द, चिकाटी आणि बुद्धीचा कस. ज्यांनी परिश्रम केले, नियोजनपूर्वक यशाचा ध्यास घेतला, त्यांनी आपले इप्सित स्वप्न ध्येय प्राप्त केले अशा गुणवंतांचा सत्कार सोहळा आता संपन्न होणार आहे. प्रत्येकाचा गौरव होताना टाळ्यांचा कडकडाट तुमच्याकडनं अपेक्षित आहे. सर्वप्रथम सत्र 2019च्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा आपण सत्कार करणार आहोत. MA राज्यशास्त्र या विषयात प्रथम स्थान गोल्ड मेडल प्राप्त करणारी विद्यार्थिनी आहे कुमारी रेणुका अनंतराव पिल्लारे.
रेणुकाचा CGPA आहे 8.49. मी माननीय श्री अशोकजी गांधी सरांना विनंती करते की त्यांनी रेणुकाला महाविद्यालयाच्या वतीने प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन तिचा गौरव करावा. धन्यवाद सर. अभिनंदन रेणुका. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा रेणुकासाठी. गुणवत्ता यादीत MA राज्यशास्त्र या विषयात 4थे स्थान पटकविणारी आमचा विद्यार्थी आहे प्रवीण विठ्ठलराव सेडा. प्रवीणचा CGPA आहे 7.53. प्रवीणचा सत्कार करण्याची मी गांधी सरांना पुन्हा विनंती करते. अभिनंदन प्रवीण. MA राज्यशास्त्र विषयात 7व्या स्थानावर आहे स्मिता दिगंबर राऊत. तिचा CGPA आहे 7.44. गांधी सरांना पुन्हा विनंती की त्यांनी पारितोषिक देऊन तिचा गौरव करावा. अभिनंदन स्मिता. MA राज्यशास्त्र गुणवत्ता यादीत 9वे स्थान जिने प्राप्त केले आहे ती प्रियंका जीवन वसे. तिचा CGPA आहे 7.25. मी प्रियंकाला विनंती करते की तिने गांधी सरांच्या हस्ते भेटवस्तू आणि प्रमाणपत्र स्वीकारावे. धन्यवाद सर. यानंतर MA मराठी सत्र 2019 प्रज्ञा परिजन दुधे हिने गुणवत्ता यादीत दुसरे स्थान पटकाविले आहे. तिचा CGPA आहे 8.02. मी माननीय डॉक्टर हरीश लाठी सरांना विनंती करते की त्यांनी प्रज्ञाचा सत्कार करावा. अभिनंदन प्रज्ञा. MA मराठी 5व्या स्थानावर आहे अर्पित विलासराव पोद्दार. त्याचा CGPA आहे 7.75. अर्पितचा सत्कार करण्याची मी राठी सरांना विनंती करते. अभिनंदन अर्पित. अर्पितला अभ्यासाबरोबरच कॅलिग्राफी कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये पण विशेष रुची आहे. जोरदार टाळ्या अर्पितसाठी. MA मराठी 7व्या स्थानावर आहे पल्लवी प्रकाश मेश्राम. पल्लवीने श्रीयुत राठी सरांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारावे अशी विनंती. MA मराठी गुणवत्ता यादीत 9वे स्थान पटकाविले आहे निकिता राजेंद्र रंगारी हिने. तिचा CGPA आहे 7.57. माननीय राठी सरांना विनंती करते की त्यांनी भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन निकिताचा गौरव करावा. अभिनंदन निकिता. यानंतर निकिता निलूजी बोंडे 10वी मेरिट आहे ही MA मराठीमध्ये. तिचा CGPA आहे 7.56. निकिताचा माननीय राठी सरांच्या हस्ते सत्कार व्हावा अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर MCOM सत्र 2019 प्रिया नरेश भावे या विद्यार्थिनीने गुणवत्ता यादीत 9वे स्थान पटकाविले आहे. मी डॉक्टर राजेंद्र वाटाणे सरांना विनंती करते की त्यांनी प्रियाचा भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करावा. अभिनंदन प्रिया. योगिता राजेश हिंगणेकर 10वी मेरिट आहे MCOMच्या परीक्षेत. तिचा CGPA आहे 9.25. योगिताने वाटाणे सरांच्या हस्ते सत्काराचा स्वीकार करावा अशी विनंती.
यानंतर MA इंग्लिश सत्र 2019 प्रियंका विठ्ठलराव धारपुरे. गुणवत्ता यादीत प्रियंकाने 7वे स्थान प्राप्त केलेले असून तिचा CGPA आहे 7.08. मी वाटाणे सरांना विनंती करते की त्यांनी प्रियंकाचा गौरव करावा. खूप खूप अभिनंदन प्रियंका. श्वेता मोरेश्वर गाडगे MA इंग्लिश मेरिट लिस्ट मध्ये 8व्या क्रमांकावर असून तिचा CGPA आहे 7.02. श्वेताने वाटाणे सरांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारावे अशी विनंती. MA राज्यशास्त्र या विषयात कुमारी खुशबू देवी शालिग्राम गौतम ही विद्यार्थिनी सर्वोच्च 8.95 असा CGPA प्राप्त करून ती विद्यापीठातून फर्स्ट मेरिट आलेली आहे. 108व्या दीक्षांत समारंभात 4 सुवर्ण पदके देऊन तिचा गौरव करण्यात आला. विशेष नमूद करण्याची बाब म्हणजे राज्यशास्त्र विभागाने सलग 5व्यांदा प्रथम मेरिट पटकविण्याचा बहुमान कायम राखला आहे. खुशबू देवीसाठी जोरदार टाळ्या आणि राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर संदीप तुंडुरवार सर आणि त्यांचे सहकारी प्राध्यापक यांचेही अभिनंदन. मी माननीय गांधी सरांना विनंती करते की त्यांनी खुशबू देवीचा सत्कार करावा. रसिका सुधाकरराव चौबे हिने MA राज्यशास्त्र या परीक्षेत 2रे स्थान पटकाविले आहे. मी प्राचार्य माननीय डॉक्टर मैत्रे सरांना विनंती करते की त्यांनी रसिकाचा गौरव करावा. तिचा CGPA आहे 8.77. अभिनंदन रसिका. गुणवत्ता यादीत 4थ्या स्थानावर आली आहे प्रणाली विष्णू पाटील. तिचा CGPA आहे 8.58. प्राचार्य डॉक्टर मेत्रे सरांना मी विनंती करते की तिला पारितोषिक देऊन तिचा सत्कार करावा. अभिनंदन प्रणाली. कृष्णा शिवदास दहीकर MA राज्यशास्त्र परीक्षेत 7वे स्थान त्यांनी पटकाविले आहे. कृष्णाने प्राचार्य डॉक्टर मेत्रे सरांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारावे अशी विनंती. अभिनंदन कृष्णा. अश्विनी हंसराज रघुते MA राज्यशास्त्र परीक्षेत गुणवत्ता यादीत अश्विनीने 10वा क्रमांक प्राप्त केलेला आहे. अश्विनीने माननीय हरीशजी राठी सरांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा अशी विनंती. गुणवंतांच्या सत्काराने झाला या कार्यक्रमाचा आगाज. जरा जोरात होऊ द्या टाळ्यांचा आवाज. MA इंग्लिशच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत 4थ्या स्थानावर आहे आकांक्षा रूपचंद्र चोखांद्रे. तिचा CGPA आहे 7.88. मी राठी सरांना विनंती करते की त्यांनी आकांक्षाचा सत्कार करावा. अभिनंदन आकांक्षा. MA मराठी सत्र 2020 प्रियंका बंधुसिंग बैस. MA मराठीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत 2रे स्थान तिने पटकाविले आहे. CGPA आहे तिचा 8.47. मी डॉक्टर राजेंद्र वाटाणे सरांना विनंती करते की त्यांनी प्रियंकाचा सत्कार करावा. प्रियंकाच्या वतीने त्यांचा हा सत्कार स्वीकारत आहे तिचे भाऊ. यानंतर BAच्या परीक्षेत तनया किरण झाडकर या विद्यार्थिनीने गुणवत्ता यादीत 9वे स्थान पटकाविले आहे. मी माननीय प्राचार्य डॉक्टर सुजित मैत्रे सरांना विनंती करते की त्यांनी तनयाला भेटवस्तू देऊन तिचा सत्कार करावा. अभिनंदन तनया. अभ्यासाव्यतिरिक्त वक्तृत्व हा तनयाचा आवडता प्रांत आहे.
विषयातील मेरिट विद्यार्थ्यांपैकी प्रवीण सिडा, कृष्णा दहीकर या दोघांनी 2020 मध्ये सेट परीक्षा देखील उत्तीर्ण केलेली आहे. प्रवीणचे आणि कृष्णाचे जोरदार टाळ्या वाजून आपण अभिनंदन करूया. ज्ञान, कला, अनुभव यांचे आदान प्रदान फक्त मानवातच. म्हणूनच जन्माला आलं गुरु शिष्य नातं. जुनी मूल्य जपत नवीन आव्हाने पेलत शिष्यात स्फुल्लिंग फुलवणारा तो गुरु. आमच्या विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या, विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या गुरूंचाही आज आपण सत्कार करणार आहोत. सर्वप्रथम राज्यशास्त्र विभाग प्रमुख आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय डॉक्टर संदीप तुंडुरवार सर यांनी गांधी विचारधारा या परीक्षेत महात्मा गांधी सुवर्ण पदक प्राप्त केलेले आहे. त्यांचा CGPA आहे 7.25. 25 वर्षांचा अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव सरांना आहे. नाविन्याची ओढ, अभ्यासाची जिद्द, चिकाटी हे आपले सारे कार्य सर कौतुकास्पद आहे. तुंडुरवार सरांसाठी जोरदार टाळ्या. मी माननीय अशोकजी गांधी सरांना विनंती करते की त्यांनी तुंडुरवार सरांचा भेटवस्तू देऊन सत्कार करावा. खूप खूप अभिनंदन सर. प्राध्यापिका पूजा जयस्वाल मॅडम यांनी MCA परीक्षेत मास्टर ऑफ कॉम्प्युटर मॅनेजमेंट गुणवत्ता यादीत दुसरे स्थान पटकाविले आहे. मी माननीय अशोकजी गांधी सरांना विनंती करते की त्यांनी जयस्वाल मॅडमचा पारितोषिक देऊन गौरव करावा. अभिनंदन मॅडम. प्राध्यापक पूनम बांगडे मॅडम यांनी देखील MCM परीक्षेत गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक प्राप्त केलेला आहे. यशाबद्दल हार्दिक अभिनंदन मॅडम. बांगडे मॅडमला विनंती करते की त्यांनी माननीय अशोकजी गांधी सरांच्या हस्ते सत्काराचा स्वीकार करावा. प्राध्यापिका मोना चंडक मॅडम यांनी MCM परीक्षेत गुणवत्ता यादीत 9वे स्थान पटकाविले आहे. मी माननीय अशोकजी गांधी सरांना विनंती करते की त्यांनी मोना चंडक मॅडमचा गौरव करावा. अभिनंदन मॅडम. या गुणी विद्यार्थ्यांना आणि गुरुजनांना सुद्धा आपल्या संस्थेने गौरविले आहे. आपणही टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे कौतुक केले आहे. जणू तुम्ही आम्ही ही वास्तू दशदिशा त्यांना आशीर्वाद देत आहे. यशवंत व्हा, यशवंत व्हा. सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी आणि शिक्षकांचे पुन्हा एकदा अभिनंदन करते आणि त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देते. माननीय अध्यक्षांचे मौलिक विचार ऐकण्यासाठी सर्व श्रोतृवर्ग उत्सुक आहे. तेव्हा अध्यक्ष भाषणासाठी मी माननीय अशोकजी गांधी सर यांना पाचारण आज ज्यांच्या कविता संग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे असे कविवर्य आत्मारामजी राठोड सर आज या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. श्रीयुत आत्माराम राठोड सर.
विद्येच्या मंदिरात आपण उपस्थित आहोत. तर विद्यादेवीला वंदन करतो. मंचावर उपस्थित सर्व उच्च विद्याविभूषित उच्च विचाराची सज्जन मंडळी आणि उपस्थित सर्व सज्जन मंडळींना नमस्कार. आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज घेतला आणि प्राचार्य सरांनी खास करून सांगितलं की आम्ही वृक्षाचं संगोपन करू. मी त्यासाठी असं सांगेन सर, दरवर्षी आपण वृक्षांचं वाढदिवस साजरा करावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. त्यानंतर शुद्ध हवा, शुद्ध पाणी वृक्षाशिवाय नाही आणि पर्यावरणाचं संतुलन वृक्षाशिवाय नाही. कोरोनाच्या कालावधीमध्ये सर आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. अनेक लोक रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी फिरत होते, अनेक लोक सिलेंडर ऑक्सिजनचं मिळवण्यासाठी फिरत होते. यावरून आपण कल्पना करू शकतो की आपलं निसर्ग किती बिघडलेला आहे आणि निसर्गामध्ये ज्या प्रमाणात ऑक्सिजनचं वाटा असायला पाहिजे त्या प्रमाणात ऑक्सिजन नसल्यामुळे अनेक लोकांना ऑक्सिजनच्या लेवल खाली जायला लागलेली आहे. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की वृक्ष हे ऑक्सिजन देतात, वृक्ष हे पाणी पाडतात, वातावरण संतुलित ठेवतात वगैरे. त्या खोलात मी जाणार नाही. वस्तुस्थिती या 5-10 वर्षात निसर्गाची कशी बिघडलेली आहे थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्या भूतलावरलं 40 लाख लोकसंख्या असलेलं महानगर जलरहित झालेलं आहे. आपल्याला बहुतेकांना माहीत असेल, दक्षिण आफ्रिकेमधलं केप टाऊन शहर 2019 साली तिथल्या शासनाने जलरहित शहर म्हणून घोषित केलं. कल्पना करा, नागपूर जर जलरहित शहर म्हणून घोषित झालं तर आपली अवस्था काय होईल. आणि मला वाटते 2 वर्षापूर्वी तशी अवस्था नागपूरवरही आली होती. त्याचं कारण होतं पेंच प्रकल्प जे आहे, पेंच प्रकल्पामध्ये येणारं जे पाणी आहे, जलस्रोत जे आहे, त्या जलस्रोताला मध्य प्रदेश शासनाने पलीकडे अडवलं होतं. म्हणजे पेंच प्रकल्पामध्ये येणाऱ्या पाण्याला पलीकडे अडवलं आणि पेंच प्रकल्पामध्ये पाण्याची जी पातळी होती ती पातळी डेड स्टॉक मध्ये आली होती. आणि माझ्या माहितीप्रमाणे आपल्या नागपूरचे गडकरी साहेब जे आहे यांनी वरच्या लेवलवरून प्रयत्न करून, माझी माहिती आहे वैयक्तिक, वरच्या लेवलवरून प्रयत्न केलं, त्याच्यामुळे आपल्या पेंच प्रकल्पात पाणी आलं आणि त्यामुळे नागपूरवासियांना पाणी मिळालं. एकीकडे जलरहित शहर आणि दुसरीकडे नागपूरवर तशी परिस्थिती उद्भवण्याचे प्रसंग आले होते. काही पेपरमध्ये बातम्या सुद्धा आल्या होत्या की आता 15 दिवसानंतर आम्ही दिवसाआड पाणी पुरवू. परंतु त्याआधी गडकरी साहेबांनी प्रयत्न करून आपल्या नागपूरवरचं पाण्याचं संकट कमी केलं. आणखी निसर्गाचाच एक भाग म्हणून कोणाला पटणार पण नाही, परंतु वस्तुस्थिती आहे, जेवढे काही आपले सागर आहे, समुद्र आहे, त्या समुद्रापैकी एक समुद्र आटलेलं आहे. कल्पना करू शकतो का आपण? समुद्र आटणं. अरल नावाचं समुद्र आहे, त्याच्यामध्ये आजच्या स्थितीमध्ये फक्त 10% पाणी आहे, म्हणजे डेड स्टॉक. समुद्र आटणं ही निसर्गाची काय म्हणावं लागेल, अवकृपाच म्हणावं लागेल. त्याला कारण वेगवेगळे आहेत. निसर्गाचा खेळखंडोबा झालेला आहे आणि निसर्गाचा खेळखंडोबा होण्याला किंवा करण्याला मानव समाजच जबाबदार आहे असं मी स्पष्ट म्हणतो. आणि म्हणून या ठिकाणी मी असं म्हणेल, जसं आधी म्हटलं की वृक्षांची लागवड प्रत्येकाने करायलाच पाहिजे आणि निवड आपण करून थांबायचं नाही, तर आपण सुद्धा दुसऱ्यांना 10 लोकांना
प्रेरित केलं पाहिजे वृक्ष लागवडीसाठी. कारण वृक्ष लागवड ही एक कार्यक्रम म्हणून होऊ नये, तर लोक चळवळ व्हावी या दृष्टीनं आपण प्रत्येकाने, कारण प्रत्येकाला शुद्ध हवेची गरज आहे. आपल्या नागपूरचं सर्वे झालं मागच्या 6 महिन्याच्या दरम्यान. सर्वेमध्ये काय निदर्शनास आलं, लक्ष्मीनगरच्या भागामध्ये 3 चौरस किलोमीटर परिसराचा सर्वे करण्यात आला आणि त्यामधली झाडाची संख्या मोजण्यात आली. ती झाडाची संख्या आली 14,440. एका माणसाला कमीत कमी 8 झाडाची शुद्ध हवेची गरज आहे. 8 झाडं जेवढी शुद्ध हवा सोडतात तेवढी एका माणसाला लागते असं शास्त्र म्हणते. एकीकडे अमेरिका, रशिया या देशामधली जर झाडाची पर हेड दर डोळी संख्या जर आपण विचारात घेतली तर तिथं 300 पासून 1000 पर्यंत आहे आणि आपल्या भारत देशामध्ये ती संख्या फक्त 28 वर आहे. भारत देशामध्ये फक्त 28 वृक्ष पर हेड म्हटलेला आहे आणि आपल्या नागपूरचा जर विचार केला तर पर हेड 1.5 झाड, पर हेड 1.5 झाड. याच्यावरून आपण कल्पना करा. आणि म्हणूनच आपल्या नागपूरमध्ये शुद्ध हवेचा प्रमाण जे घटलेलं आहे आणि अनेक लोकांना जे सिलेंडरसाठी कोरोनाच्या कालावधीमध्ये इकडे तिकडे फिरावं लागलं, त्याचं कारण हेच आहे. तर असे अनेक कारणं सांगता येईल, परंतु निसर्गाची बिघडलेली अवस्था सुधारण्यासाठी आपल्याला सक्रिय होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी जास्त मी लांब भाषण न देता आपल्या सगळ्यांना प्रतिज्ञाबद्ध करू इच्छितो. वृक्ष संरक्षणासाठी, निसर्ग संवर्धनासाठी आपण प्रत्येक जण प्रतिज्ञा घेणार का? निसर्ग संवर्धन, निसर्ग सुधारणा आणि वृक्ष संवर्धन या कामासाठी प्रत्येक जण प्रतिज्ञा घेणार का? प्रत्येकाने प्रतिज्ञा घ्यावी अशी माझी विनंती आहे आणि प्रतिज्ञा घेण्यासाठी सर्वांनी उभं राहायचं आहे. प्रतिज्ञा उजवा हात समोर करायचा आहे. फोटोग्राफरनी मात्र फोटो काढायचा आहे. मी सुरुवातीला म्हणतो, माझ्या पाठीमागे आपण म्हणावं. निसर्गाला स्मरून प्रतिज्ञा घेतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. भारत मातेच्या भूपृष्ठावर असलेल्या वनसंपदाचे संरक्षण करणे माझे कर्तव्य आहे. वृक्षतोड करणाऱ्यांना परावृत्त करण्याचे प्रयत्न करेल. पर्यावरण संतुलित करण्यासाठी दरवर्षी वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करेल. माझ्या देश बांधवांनाही वृक्ष लावून संगोपन करण्यास प्रवृत्त करेल. माझे कुटुंब मर्यादित ठेवून लोकसंख्या नियंत्रणासाठी माझ्या देश बांधवांनाही प्रवृत्त करेल. पाण्याचा अपव्यय करणार नाही. जलसंवर्धनाकरिता जलजागृतीचे काम करील. जलसंवर्धनाची कामे करून माझी गरज भागवेल. जय हिंद, जय भारत. सगळ्यांनी प्रतिज्ञा घेतलेली आहे, तर त्यामुळे मी सगळ्यांना पुन्हा कळकळीची विनंती करतो की निसर्ग संवर्धनासाठी आपण प्रत्येकाने सक्रिय होऊन त्याप्रती काम करणं गरजेचं आहे. धन्यवाद. धन्यवाद राठोड सर. जगण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू अर्थात ऑक्सिजन ज्याची पातळी वृक्षतोडीमुळे आज खालावलेली आहे, त्यासाठी निसर्ग संवर्धन व वृक्ष संवर्धन आवश्यक असल्याचे प्रतिपादन राठोड सरांनी आपल्या भाषणातून केले. आणि खरंच या गोष्टीचा आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करायला हवा.
पुन्हा एकदा धन्यवाद देते सर. यानंतर अध्यक्षीय भाषणासाठी मी माननीय श्री अशोकजी गांधी सरांना आमंत्रित करते. नमस्कार. या विज्ञानी नगर विद्यालयाच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि या दिवसाला आपण सगळे उपस्थित आहात त्याबद्दल अभिनंदन सुद्धा करतो. नागपूर शिक्षण मंडळाचे कार्यवाह श्री डॉक्टर राठी वाटाणे सर, प्रिन्सिपाल श्री मुंडेजी, उपस्थित निसर्ग मित्र आत्माराम राठोड चे मित्र, पालकगण, शिक्षक, शिक्षकेतर आणि माझ्या आजी आणि माझी विद्यार्थी बंधूंद्वारे 90 वर्षापूर्वी या महाविद्यालयाची स्थापना झाली. आणि हे महाविद्यालय म्हणजे डी नगर शाळा, त्याचंच पुढचं म्हणजे त्या शाळेतूनच निघालेलं महाविद्यालय. इट वॉज अ नगर स्कूल अँड दिस वॉज अ नगर महाविद्यालय. आणि मग मला वाटतं 15 ते 20 वर्षानंतर श्री आईदांजी निमगाणींनी या कॉलेजकरता त्यावेळेस नाव दिलं आणि त्यातून ही वास्तू निर्माण झाली आणि या कॉलेजचं नाव बिंझाणी नगर विद्यालय पडलं. आज उपस्थित गुणवंत विद्यार्थी ज्या ऑब्जेक्टिव्ह करता आपण शिक्षण देण्याचं कार्य करतो, कॉलेज करता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांनी चांगल्यात चांगलं शिक्षण हवं. आणि सगळ्यात त्याच्यामध्ये आपण आज बघितलंय की विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि या महाविद्यालयाची उंची वाढवलेली आहे. मी सर्व विद्यार्थ्यांचं नागपूर शिक्षण मंडळातर्फे अभिनंदन करतो आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अजून सक्सेस व्हावं ही सुरुवात आहे. त्यांना ते अभिष्ट आज राठोड साहेबांनी जे फॉरेस्ट ऑफिसर होते, आयुष्यभर निसर्गाबरोबर राहिले आणि त्यांनी निसर्गावरून त्या कविता लिहिल्या. मी वाचलं तर नाही, परंतु त्यांचं पण अभिनंदन करतो. आणि त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या आपण आता शपथ घेतलेली आहे, म्हणून त्यातलं काहीतरी आपण त्या शपथेवर ते कार्य करावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि मी पण करेन. आणि मित्रजींनी सांगितल्याप्रमाणे की हे आपण झाडं लावतो दरवर्षी, पण दुसऱ्या वर्षी त्या झाडाकडे पाहतच नाही, कधी लावला होता, कोणी लावला होता. आणि ते फार महत्त्वाचं आहे. आणि ही आपली वास्तू जी आहे ती फार जुनी आहे, 100 वर्षापूर्वीची वास्तू आहे. आणि ती लावलेली झाडं जर आपण जोपासली असती तर आताही आपल्याकडे खूप झाडं आहेत,
परंतु आपण लावलेली झाडं आणि ऑक्सिजन देणारी झाडं यात खूप फरक आहे. तर आज जी लावलेली आहेत ऑक्सिजन देणारी झाडं आणि पुढे लावण्यात येतील त्यासुद्धा, तर आपण हा कार्यक्रम सुरू केलेला आहे की सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा पण वाढदिवस आपण साजरा केला पाहिजे. हे फार सुंदर विचार आपण मांडला आहे, तो आपल्याला खूप कामात येईल. कॉमर्समध्ये मला जास्त प्रावीण्य आढळलं नाही. माझी एक्सपेक्टेशन होती की आपलं हे कॉलेज मुख्य म्हणजे कॉमर्स आणि आर्ट्सचं कॉलेज आहे आणि त्या दृष्टीनं नागपूर शिक्षण मंडळामध्ये 3 विंग्ज आहेत, लाईक सायन्स कॉलेज, दमोहता सायन्स कॉलेज आणि आर्ट्स आणि कॉमर्स करता इंदाणी सिटी आणि एक महिला कॉलेज फॉर आर्ट्स. तर आपली यानंतर कॉमर्सला सुद्धा आपण उंचीवर नेण्याचं आपण ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टीने आपण आता कार्य करायचं आहे. कारण सध्या कॉमर्स या फॅकल्टीला खूप महत्त्व आलेलं आहे, ऑफले खूप जास्त महत्त्व आलेलं आहे बाकी फॅकल्टीजपेक्षा. आणि इंजिनिअरिंगमध्ये इट हॅज गॉन डाऊन, सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे 50% पण ॲडमिशन्स होत नाही, परंतु कॉमर्सला खूप जास्त महत्त्व आलेलं आहे आणि आपलं एक कॉमर्स कॉलेज आहे. त्या दृष्टीने आपण खूप प्रयत्न केले पाहिजे अशी माझी शिक्षक वर्गांना व सर्वांच्या पूर्ण टीमला विनंती करतो. त्यांनी आता पूर्णपणे ऑल आउट त्या दृष्टीने कार्य करावं. आज हा अंतरंग कॉलेज मॅगझिन या त्याचं प्रकाशन झालं. मी याचे संपादक जे असतील त्यांचं अभिनंदन करतो आणि मी मॅगझिन करत ती सीडी हातात घेऊन मला फार बरं वाटलं की आता आपण जसं निसर्गाशी जवळीक येणं महत्त्वाचं आहे तसं हे पण आता निसर्ग व्हायला लागले. दिस ऑल कम्युनिकेशन IT हॅज बिकम पार्ट ऑफ लाईफ आपल्या जीवनातलं. आणि हे आपण या करोनाच्या मागच्या 1.5 वर्षामध्ये सगळ्यांनी त्याच्यातून आपण गेलेलो आहोत, अनुभवलेलं आहे आणि ते 100 वर्षापर्यंत आठवण राहील की अशी एक त्रासदी आली होती आणि आम्ही त्याचे पाठ होतो आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्वाईव्ह झालो. आम्ही 2 लसेस घेतल्या आणि बाहेर निघालो. किती लोकांनी 2 लस घेतल्या हात वर करा. पूर्ण हाऊसमध्ये फक्त 4 होते. परंतु आपल्या इथं जास्त काही त्रास झाला नाही, फक्त एकच डेथ झाली आणि पूर्ण डिसिप्लिननी आपण शिक्षकांनी वर्किंग पण केलं, ऑनलाईन टीचिंग पण केलं. त्याबद्दल मी त्यांचं पण अभिनंदन करतो. आणि माझी एक्सपेक्टेशन आहे की आता आपल्या लक्षात आलं असेल की दॅट हॅज बिकम द वे ऑफ लाईफ. ऑनलाईन इव्हन इफ आता आपण ऑफलाईनला आलो तरी ऑनलाईन विल कंटिन्यू ॲज वन ऑफ द लर्निंग प्रोसेस. त्याच्यामुळे आपलं लर्निंग प्रोसेस थोडं चेंज होऊन जाईल आणि वी विल गेट कम्युनिकेशन फास्टर ऑफ डिफरंट सिगमेंट्स. जास्त अपॉर्च्युनिटी मिळतील आपल्याला. त्यामुळे त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला आणि शिक्षकांना त्याला चेंज करून घ्यायचं आहे आणि ते एक्सेप्ट करायचं आहे की ते असंच राहणार. अँड वी हॅव टू गो अँड फॉलो अँड इन्व्हेंट सम न्यू थिंग्स. आपण 1.5 वर्षामध्ये शिकवलं, पण नवीन आपण त्यात काय केलं, काय नाविन्य आणलं शिकवण्यामध्ये सुद्धा. कारण नुसतं शिकवून 1.5 तास पहिले तर आपल्याला विश्वासच नव्हता की मुलं लॅपटॉपवर येऊन किंवा मोबाईलवर येऊन
ते कोणी शिकतील. सुरुवातीला वी आर नॉट कॉन्फिडंट, पण काय होतं जसं जसं असं वाटायला लागतं की देर इज नो चॉईस, वी हॅव टू गो, दिस इज अ वे. अँड दॅट रिअली boys have also given excellent response. Teachers have also behaved with their responsibility, and this is accepted well throughout India. आणि लक्षात आलं की आता आपल्याला माहिती नाही की आज एंड झाला आहे, पण म्हणतो सेकंड वेव्ह गेली. आय एम कॉन्फिडंट थर्ड वेव्ह येणारच नाही आहे. म्हणूनच मी आता काढून ठेवला पाहिजे, कारण मी आजच वाचलं की टोटल डेथ इन नागपूर सिटी वॉज 5,500. आणि विचार केला की 30 लाख लोकांमध्ये 29,94,500 लोक आर सेव्ड फ्रॉम करोना इन 1.5 year या त्रासादीमध्ये. म्हणजे कम्पॅरेटिव्हली आपण जो कॅल्क्युलेशन करतो तर फार कमी लोक त्यांनी बाधित झालेले आहेत. त्यामुळे माझी भीती गेली ते वाचून. पॉईंट इज दिस की आपण घेऊ नका असं म्हणत नाही आम्ही, कारण भीती इज अ मस्ट, बिकॉज देर आर पीपल हू हॅव लॉस्ट देअर लाईफ, इज नो डाऊट. पण त्याला इतकंही घाबरू नये की त्याकरता आपण शिकवणंही सोडून द्यायचं, शिकणंही सोडून द्यायचं, आणि जितकं टाईम द्यायला पाहिजे तो त्याला द्यायचा नाही, कारण त्याच्याशिवाय सर्वायवल नाही. वी आर फॉर्च्युनेट. आजच्या मॅट्रिकचा रिझल्ट 100% लागला. आपल्या दोन्ही शाळा, गिरीनगर विद्यालय, रमेश चांडक, दोन्ही शाळांचा निकाल 100% लागला. परंतु टाळ्या वाजवा म्हणाल सगळ्यांचाच लागला, आपला लागला त्यात काय. परंतु मला सांगावंसं वाटतं की आपल्या रमेश चांडक शाळेचा जी इंग्लिश स्कूल आहे त्याचा मागच्या 10 वर्षापासून 100% रिझल्ट लागतोय. 10 years कंटिन्युअसली 10th year. आणि डी नगरमध्ये सुद्धा इट इज ऑलवेज मोर दॅन 90%. सो दे आर अचिव्हिंग. आणि यावर्षी तर अगेन फार चांगले रिझल्ट्स आहेत त्यांचे. मी त्यांचं पण अभिनंदन करतो. आणि 11वी आणि 11वी करता आपल्याला ॲडमिशनचा खूप त्रास होईल यावेळेस, कारण डबल विद्यार्थी पास झाले आहेत. 50% रिझल्ट असतो SSCचा आणि तो 100% झाला. त्यामुळे देर आर डबल स्टुडंट्स अवेलेबल फॉर ॲडमिशन. त्यामुळे त्यांना आता त्रास जाणार नाही आणि त्रासही देईल, दोन्ही गोष्टी आहेत. सो वी प्रिपेअर अँड गिव्ह जस्टिस टू इट. अँड अगेन विशिंग यू बेस्ट. कारण पुष्कळ दिवसानंतर आज मीटिंग झालेली आहे. आय विल नॉट टेक युअर टाईम. आय विश यू बेस्ट विशेष फॉर रेस्ट ऑफ द टाईम दिस इयर. आणि नवीन वर्षाच्या मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. निसर्ग संवर्धनाचा वारसा अविरत चालविण्याचा मौलिक संदेश सरांनी आपल्या भाषणातून दिलेला आहे. तसेच विद्यार्थ्यांनीही आपल्या महाविद्यालयाची मेरिट परंपरा कायम ठेवावी असे आवाहनही त्यांनी केलेले आहे. आमचे विद्यार्थी आणि आम्ही शिक्षक नक्कीच आपल्या विचारांचा आदर करू सर, आणि आचरणात देखील आणू. तसेच आपण सांगितल्याप्रमाणे नवनिर्माण क्षमता विकसित करू. पुन्हा एकदा धन्यवाद देते सर. आजच्या या गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या दिमागदार रीतीने सभागृहात पार पडलेला आहे. अखेरीस आभार प्रदर्शनाची जबाबदारी पार पाडण्यासाठी मी मराठी विभाग प्रमुख डॉक्टर नरेंद्र घरत सर यांना ध्वनिवर्धकावर आमंत्रित करते. धन्यवाद मॅडम. आज 17 जुलै श्री हिंगणीनगर महाविद्यालयाचा वर्धापन दिन. या आजच्या या दिवशी मला काही 2 घोषणा करायच्या होत्या. ऑन दिस ऑकेजन ऑफ दिस या स्थापना दिवसानिमित्त 2 योजना आपण आज लॉन्च करत आहोत.
एक आहे आईदानजी बिंझाणी सेंटर फॉर डेव्हलपिंग एंटरप्रेन्योरशिप. We are starting this center that will be called ABCD. Purpose: Nava Ankur, the innovation and employment and entrepreneurship development say of the college. Incubation and exploration of business ideas by students. Interaction with entrepreneurs. Idea generation and proof of concept support. Exhibition of products made by students. Marketing वगैरह वगैरह. Entrepreneurship development and workshop with the help of MSME, MCED and industry. हा एक प्रोग्राम आता आपण नवीन सुरुवात करतोय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने. आणि दुसरा कार्यक्रम म्हणजे लेट श्री PV नरसिंगराव गायडन्स सेंटर फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन अँड करिअर काउन्सिलिंग. याचं पर्पज आहे, उद्दिष्ट आहे स्टडी सेंटर अँड लायब्ररी फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, career counseling through internal and external experts, guidance seminars from industry experts, seating arrangement of 30 students, computing facility for 15 computers for e-learning, assessment and online classes from external experts, earn while you learn scheme for needy students. अशा या दोन योजना आजच्या या फाउंडेशन डेच्या दिवशी आपण सुरुवात करते आहोत. मी ऑर्गनायझर्सचं फार अभिनंदन करतो आणि हे निश्चित रूपाने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या योजना आपल्याला विद्यार्थ्यांना खूप उपयोगी पडतील. धन्यवाद. धन्यवाद सर. आज दिनांक 15 जुलै श्री बिंझानीनगर महाविद्यालयाचा वर्धापन दिन. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. आमच्या महाविद्यालयाचे भूषण भारताचे माजी पंतप्रधान श्री PV नरसिंहराव यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे अनावरण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले नागपूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, आमचे प्रेरणास्थान, ख्यातनाम उद्योजक आदरणीय श्री अशोकजी गांधी सरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून आमचा उत्साह द्विगुणित केला. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या आणि माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नागपूर शिक्षण मंडळाचे कार्यवाह नामवंत दंतचिकित्सक आदरणीय डॉक्टर हरीशजी राठी सर यांचे प्रती महाविद्यालयाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो. तद्वतच व्यासपीठावर उपस्थित महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर राजेंद्र वाटाणे सर, वन विभागाचे वनाधिकारी माननीय श्री आत्मारामरावजी राठोड सर यांचे मनपूर्वक आभार. आमचे मार्गदर्शक, आम्हाला नेहमीच प्रोत्साहित करणारे महाविद्यालयाचे कार्यकुशल प्राचार्य माननीय डॉक्टर सुजित मित्रे सर यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर संदीप तुंदुरवार सर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉक्टर प्रांजली काने मॅडम, या कार्यक्रमाला उपस्थित माझे सहकारी प्राध्यापक वृंद, ज्यांनी महाविद्यालयाचे नाव नागपूर विद्यापीठात उज्ज्वल केले, असे सर्व गुणवंत विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांचेही मनापासून आभार मानतो आणि अध्यक्षांच्या अनुमतीने हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करतो. तत्पूर्वी एक सूचना आहे की गुणवंत विद्यार्थ्यांनी चहा पानाकरिता थांबायचे. धन्यवाद.
झाला